जे बोले हर हरमध्ये. तर व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा की सोनाली पोल्ट्री फार्म तर सध्या टायमाला एकदम सुरक्षितपणे चालू आहे व समोरच्या साईडला आपण नवीन काहीतरी व्यवसाय म्हणून समोरच्या साईडला आपण गोट फार्म चालू करणार आहोत सोनाली पोल्ट्री फार्मच्या एक्झॅक्ट समोरच्या साईडला. तर त्यासाठी आपण पूर्ण नियोजन वगैरे केलेलं आहे. व्यवसायातील नवीन अनुभव म्हणून आपण समोरच्या साईडला गोट फार्म चालू करणार आहोत व शेती व्यवसायातील आपण पूर्ण जोडधंद्याचा पूर्ण अनुभव घेणार आहोत व आता शेडचं काम चालू आहे. 70% काम शेडचं पूर्ण झालेलं आहे व त्याच शेडच्या समोरच्या साईडला आपण शेळीला खाण्यासाठी चारा वगैरे लावणार आहोत. चाऱ्यामध्ये 7-8 प्रकारचा चारा राहणार आहे. त्यासाठी आपण पूर्ण एकदम नियोजन केलेलं आहे आणि गोट फार्मचं पण एक 70% काम पूर्ण झालेलं आहे. बाकीचं काम अर्धं राहिलेलं आपण येत्या 4-5 दिवसामध्ये काम ते पूर्णपणे चालू करणार आहोत व बरोबर गोट फार्मच्या समोरच्या साईडला आपण चाऱ्याचं नियोजन वगैरे करणार आहोत. रोटर वगैरे मारून घेतलेला आहे व त्या साईडला आपल्याला समोरच्या साईडला एक 7-8 प्रकारचा चारा लावायचा आहे. शेळ्यांना खाण्यासाठी चारा लावताना काय काय अडचणी येतात काय काय नाही ते तुम्हाला मी पूर्णपणे दाखवलेच आणि आपण कोणकोणत्या चारा लावणार आहोत, कोणकोणत्या पद्धतीने लावणार आहे, सरी पद्धतीने का वाफे पद्धतीने, ह्या साऱ्या गोष्टीची मी तुम्हाला माहिती देत जाईल व्हिडिओच्या माध्यमातून. हा आपला समोरच्या साईडला सोनाली पोल्ट्री फार्म आहे व त्या समोरच्या साईडला आपण गोट फार्म चालू करणार आहोत. जसं की तुम्हाला म्हणलो होतो शेडचं काम आता सध्या टायमाला 70% झालेलं आहे. शेडचं काम अर्धा अजून बाकी आहे. मागं काय प्रॉब्लेम असल्यामुळे आपण शेडचं काम मागं थांबवलं होतं व आता शेडचं काम आपण पूर्णपणे चालू करणार आहोत. डायरेक्ट म्हणजे चालू करायचं आहे ह्या हिशोबानं पूर्ण काम आपण चालू करणार आहोत. मशीन वगैरे आलेलं आहे वेल्डरची आणि ते इटा वगैरे येऊन पडलेले आहेत. खाण्यासाठी आपण समोरच्या साईडला चारा नियोजन करणार आहोत. हा आपला सोनोने पोल्ट्री फार्म आहे. बरोबर सोनोने पोल्ट्री फार्मच्या शेजारीचा आपण गोट फार्म वगैरे आता चालू करणार आहोत पुढे चलून आणि समोरच्या साईडला इथे चारा नियोजनच्या हिशोबानं आपण पूर्ण रोटर वगैरे मारून घेतलेला आहे आणि त्या समोरच्या साईडला आपण 2 प्रकारचा चारा लावून ठेवलेला होता आधीच. तो पण चारा एकदम मस्त आलेला आहे व तो चारा आपण पुढे ते कंटिन्यू करणार आहोत. त्या साईडला समोरच्या साईडला आपण सरी पद्धतीने आणि वाफे पद्धतीने शेळ्या खाण्यासाठी चाऱ्याचं नियोजन करणार आहोत. शेळ्यांना खाण्यासाठी हा वाला चाऱ्याचं आपण नियोजन केलेलं आहे व हा चारा ती समोरच्या साईडला पूर्णपणे कंटिन्यू करायचा आहे आणि इकडल्या साईडला सरी पद्धती आणि वाफे पद्धतीने पूर्ण चारा लावायचा आहे. सऱ्या वगैरे पूर्णपणे मारून झालेल्या आहेत व हा चारा इकडच्या साईडला कंटिन्यू करायचा आहे शेळ्यांना खाण्यासाठी. व्यवसायामध्ये मी रोज काही गोष्टी नवीन शिकत आहे आणि त्या गोष्टीला अनुभवत आहो आणि आपल्याला अनुभवातून आणि पुढे चलून बरंच काही आपल्याला शिकायचं आहे व गोष्टी अनुभवायच्या आहेत. कसं आहे काय नाही, शेती जोडधंद्यातील पूर्णपणे काय अडचणी येतात काय नाही मी तुम्हाला म्हणजे पुढे चलून दाखवलंच. आपण पूर्णपणे नियोजन काय करणार आहोत, कसं करणार आहोत साऱ्या गोष्टी आणि होता होईल तेवढं आपण लवकर गोट फार्म पण चालू करणार आहोत. समोरच्या साईडला आपला पोल्ट्री फार्म हे पण चालू आहे. शेती व्यवसायामध्ये मी रोज नवीन काही गोष्टी शिकत आहे आणि त्या गोष्टीला अनुभवत आहो. आपल्या समोरच्या साईडला सोनाली पोल्ट्री फार्म हा तर चालू आहे पण आपण नवीन काहीतरी जोडधंदा म्हणून गोट फार्मचं पण काम आपण आता चालू केलेलं आहे व आता बघू पुढे जाऊन त्या गोट फार्म चालवताना काय अडचणी येतात काय नाही. चारा नियोजन पण तुम्हाला मी दाखवलेलं आहे पूर्णपणे आपण काय नियोजन केलेलं आहे काय नाही आणि पूर्णपणे आपण इथून जे पण करणार आहोत ते साऱ्या गोष्टीला नियोजन करून एकदम हा करूनच म्हणजे विचार करूनच गोष्टी आपण करणार आहोत. तर तुम्हाला जर व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि तुमचा सपोर्ट असाच असू द्या. मी नवीन साऱ्या गोष्टीची तुम्हाला माहिती पुढे चलून देत जाईल आपण काय करणार आहोत काय नाही. ओके तर बाय बाय. आजच्यासाठी इतकंच. जय भोले हर हर महादेव.